आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। कोल्हापुरात आता शिवसेना आक्रमक भूमिका घेताना दिसतेय, तर कर्नाटकामध्ये कन्नडिगांचा उन्माद वाढलेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर बस चालकाला एसटी चालकाला तिथे मारहाण करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कोल्हापुरात शिवसेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे। आपण पाहतोय कोल्हापुरातले शिवसैनिक आक्रमक भूमिका घेताना दिसतात। पोलीस प्रशासनही तिथे पोहोचलेलं आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, तर हातात भगवे घेऊन त्याचबरोबर इथे घोषणाबाजी केली जाते। आपण पाहतोय शिवसेना आता भलतीच आक्रमक झालेली आहे। कन्नडिगांचा उन्माद वाढलेला पाहायला मिळतोय। कर्नाटकात एका महाराष्ट्रातल्या एसटी चालकाला मारहाण करण्यात आली, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि याचेच आता पडसाद कोल्हापुरात उमटताना दिसतात। घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात शिवसैनिक भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय सध्या कन्नडिगांविरोधात शिवसेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे। कोल्हापुरात शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कोल्हापुरात शिवसेनेनं घोषणाबाजी सुरू केलेली आहे। कन्नडिगांविरोधात शिवसेना आक्रमक झालेली आहे, संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। हातात भगवे घेऊन आता कन्नडिगांविरोधात घोषणाबाजी केली जाते। खरं तर कर्नाटकात कन्नडिगांनी बस चालकाला मारहाण केली, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या एसटी बसला काळं फासण्यात आलं आणि हे प्रकरण वाढताना दिसतंय। या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसतात। कोल्हापुरात शिवसैनिक भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात, संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। कोल्हापुरात शिवसेनेनं आता आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। पोलीस प्रशासनही तिथे पोहोचलेलं आहे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस प्रशासन तिथे पोहोचलंय। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला पाहायला मिळतोय। कारण कर्नाटकात महाराष्ट्रातल्या एसटी चालकाला मारहाण करण्यात आली। तुला कन्नड येतं का अशी विचारणा करण्यात आली आणि त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि एसटी बसला सुद्धा काळं फासण्यात आलं। त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। तर आपण पाहतोय ही दृश्य कोल्हापुरात शिवसेनेचं सध्या आंदोलन सुरू आहे। कन्नडिगांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी केली जाते आणि त्याचबरोबर आता सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवण्याची चिन्ह समोर आलेली आहेत। हा उन्मादपणा कन्नडिगांचा उन्मादपणा पुन्हा समोर आलेला आहे। उन्माद सुरू झालेला आहे कन्नडिगांचा, कारण एसटी चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे। तुला कन्नड येतं का अशी विचारणा करण्यात आली आणि त्यानंतर मारहाण करण्यात आली। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत रुग्णालयात। त्याचबरोबर एसटी बसला सुद्धा काळं फासण्यात आलं आणि त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कोल्हापुरात शिवसेनेचं सध्या आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर पाटील। अमर, या संदर्भातला अधिकचा तपशील। अमर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? येतोय ना जी, कोल्हापुरात शिवसेनेनं आंदोलन छेडलेलं आहे। कन्नडिगांविरोधात घोषणाबाजी करण्यात येते, या संदर्भात अधिकचा तपशील। कोल्हापुरातील एसटी महामंडळाचा कर्नाटकामध्ये चालकाला आणि वाहकाला काळं फासलं, त्याचबरोबर एसटी वरती आपल्या मराठी अक्षराने काळं फासलं। त्यामुळे कोल्हापुरातील शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आक्रमक झाले आणि त्यांनी आता कर्नाटकातील एसटी बस थांबवलेल्या आहेत सगळ्या। जी 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 घोषणाबाजी करण्यात येते, आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। कन्नडिगांना थेट इशारा दिला जातोय, या संदर्भात अधिकची माहिती। आता आपल्यावर बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल की एसटी मंडळ गेली 50 वर्ष मराठी भाषा आणि मराठा माणसांची ॲलर्जी या कर्नाटक गुंडांना झालेली आहे आणि कालची घटना बघितली तर आमच्या महाराष्ट्रातले एसटीचे चालक भास्कर जाधवजी यांना त्यांनी मारहाण केलेली आहे। मला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इशारा द्यायचा की आम्ही कायम मराठी माणसांच्या सोबत होतो आणि राहणार आहे। अशा पद्धतीने जर तुमच्याकडनं आगाऊपणा झाला तर जशाच तसं उत्तर आज आम्ही इथे भगवा झेंडा बांधून दिलोय। पुढच्याही एक पण एसटी कर्नाटकाची इथं फिरकू दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार। काय सांगाल की कर्नाटकातले कर्नाटकच्या कानडी गुंडांना ही कायम समस्या आहे।
आमच्या मराठी भाषिकांच्या सीमा भागातील मराठी बांधवांच्यावर हे अन्याय अत्याचार कायम करतात. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नेहमी आमच्या सीमा भागातील मराठी बांधवांच्या बरोबर आहे. काल जो प्रकार घडला त्या आमच्या एसटी चालकाला विचारलं की तुला कन्नड येते का? अरे मग इथं मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कानडी राहतात, त्यांना मराठी येत नाही. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही मोहीम राबवणार आणि ह्या कानड्यांना काल त्यांच्यासोबत ट्रेलर दाखवलाय, तो पिक्चर बाकीचा आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यात दाखवणार आहे. ते पिक्चर आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखवून दिले असं शिवसेनेने सांगितलं. जी 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 अमर, असे जोडलेले राहा. खरं तर याकडून माहिती अपेक्षित आहे. पण आपण पाहतोय सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झालेले आहेत. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला केलाय. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसला काळं फासलंय. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का अशी विचारणा केली आणि या प्रकरणानंतर महाराष्ट्र कर्नाटक मध्ये तणाव निर्माण झालाय. मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात सीमावादाचा प्रश्न आहेच. महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आपण पाहतोय आणि या प्रकरणावरून आता कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. इशारा देताना पाहायला मिळतात. घोषणाबाजी सुरू आहे आणि त्याचबरोबर हे प्रकरण आता या प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच कन्नडिगांनी एसटी आणि चालकाला काळे फासण्याच्या घटनेचे पडसाद आहेत. ठाकरेंच्या सेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि त्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर परिस्थिती पाहून एसटी सेवा पूर्ववत सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळते. कर्नाटकात एसटी चालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटाचं मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कर्नाटक बस अडवून आंदोलन करण्यात येत आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बेळगाववरून सीमावाद आहे. दोन्ही राज्यात हिंसक आंदोलनही झालेली आहेत. आता कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानं आता हा प्रश्न अधिकच चिघळत चाललाय.